नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहेत. राज्यात तुकडेबंदी कायद्याचा भंग करून झालेल्या जमीन खरेदी विक्री व्यवहार नियमित करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला होता. त्यासोबतच सरकारच्या या निर्णयानंतर अध्यादेशही काढण्यात आलेला आहे. यामुळे राज्यातील लाखो लोकांना याचा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे ज्या लोकांनी 1-2 गुंठ्यांच्या जमिनींची खरेदी विक्री केली त्यांचे व्यवहार नियमित होतील. जमिनीच्या त्या तुकड्यांचे फेरफार निघून 7/12 उतार्यावर मालकांच्या नावांची नोंद होईल. ज्यांनी कुणी जमिनीचा तुकडा घेतला असेल त्यांना त्यावर बांधकाम करता येईल किंवा त्याच्या आधारावरती आता कर्ज सुद्धा आहे घेता येणार आहे. आपण आज ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की सरकारचा निर्णय नेमका काय आहे, त्याचा लाभ कसा घेता येईल. त्यासोबतच जे काही तुम्हाला प्रश्न पडतात त्याचे उत्तरही देण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. आपण हे काही PDF GR शासन निर्णय असतात ते आपण आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवरती शेअर करत असतो. ते ग्रुपही नक्की जॉईन करा. तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, तुकडेबंदी नियमित करण्याचा सरकारचा नेमका निर्णय काय आहे ते सर्वप्रथम समजून घेऊया. राज्यात तुकडेबंदी कायद्याचा भंग करून 31 डिसेंबर 2023 पर्यंत झालेल्या जमीन खरेदी विक्री व्यवहार प्रचलित बाजार मूल्याच्या रेडनिकेर दराच्या 5% शुल्क आकारून नियमित करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. 15 ऑक्टोबर 2024 रोजी याबाबत महाराष्ट्र शासनाने एक अध्यादेश हा सुद्धा जाहीर केलेला आहे. त्यानुसार 15 नोव्हेंबर 1965 पासून ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत निवासी, औद्योगिक किंवा वाणिज्य क्षेत्रातील जमिनीच्या तुकड्यांचे जे व्यवहार झाले ते जमिनीच्या रेडनिकेर दराच्या केवळ 5% रक्कम भरून आता नियमित करता येणार आहे. तत्काळ प्रभावाने या अध्यादेशाची अंमलबजावणी ही करण्यात येणार आहे. याआधी जमिनीचा बाजारभावाच्या 25% एवढी रक्कम भरावी लागत होती, पण ती रक्कम मोठी येत असल्याने लोकांचा याला अल्प प्रतिसाद मिळत होता. तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची शिफारस ही करण्यात आलेली आहे. नेमकी ही शिफारस कोणी केलेली आहे आणि सरकार यावरती काय निर्णय घेऊ शकतं याची माहिती आता आपण जाणून घेऊया. महसुलाशी संबंधित महत्त्वाच्या कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार महसूल कायद्यामध्ये बदल करण्यासाठी शिफारसी सुचवण्याकरता राज्य सरकारने निवृत्त सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे. यात महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणे 1947 हा कायदा आहे. याला सामान्यप्रमाणे तुकडेबंदीचा कायदा हे म्हटलं जातं. माजी जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी हे सरकारने स्थापन केलेल्या समितीचे सदस्य आहेत. ते यावरती म्हणाले की तुकडेबंदी कायदा 1947 सालचा असून तो आता कालबाह्य झालेला आहे. कायद्यात जमिनीचे तुकडे पाडण्यास बंदी असली तरी तुकडे पडणं हे थांबत नाही ही वस्तुस्थिती आहे. कारण परिस्थितीनुसार प्रत्येकाला गुंठा 2 गुंठे जमीन ही घ्यावीच लागते. प्रत्येकजण थेट 20 गुंठे जमीन खरेदी करू शकत नाही. त्यामुळे समितीने सरकारला तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची शिफारस सुद्धा केलेली आहे. तुकडेबंदी आता आपण बघूया. तुकडेबंदी नियमित करण्याचा जो काही निर्णय आहे तो निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून घेतला गेलेला आहे का? कायदा तयार करणं, त्यात बदल करणं किंवा तो रद्दबातल करायचा असेल तर ते विधिमंडळात करावं लागतं. पण सध्या राज्य सरकारचं कोणतेही अधिवेशन सुरू नाहीये. त्यासोबत महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका या लागलेल्या आहेत आणि आचारसंहिता सुद्धा ही महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. त्यामुळे जोपर्यंत हा अध्यादेश जो विधानसभेत किंवा विधान परिषदेत मंजूर होत नाही तोपर्यंत याला कायद्याचं रूप येत नाहीत. पण हा अध्यादेशाचा पर्याय का स्वीकारण्यात आलेला आहे ते बघूया. लोकहिताचा एखादा निर्णय असेल तर त्याबाबतचा निर्णय शासनाकडून अध्यादेशाद्वारे
जाहीर केला जातो. महसूल कायदे तज्ज्ञ प्रल्हाद कचरे सरकारच्या निर्णयाविषयी बोलताना म्हणतात, सरकारचा निर्णय हा चांगला आहे. आतापर्यंत झालेल्या जमिनींच्या तुकड्यांच्या लाखो व्यवहारांना याचा फायदा होणार आहे. ज्या लोकांनी अर्धा किंवा 1 गुंठा जमीन खरेदी केली आहे त्यांच्यासाठी हा निर्णय महत्वाचा असणार आहे. आता या तुकड्यांची नोंद होऊन संबंधित व्यक्तीला मालकी हक्क मिळेल. पण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडणार आहे, त्याची खबरदारी ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे का, या प्रश्नाचं उत्तर देताना प्रल्हाद कचरे म्हणतात की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेण्यात आला असं नाही म्हणता येणार, कारण महसूल कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा राज्य सरकारचा बऱ्याच आधीच्या दिवसांपासून प्रयत्न सुरू आहे. याआधी 2017 मध्ये सुद्धा यामध्ये सुधारणा करण्यात आलेली होती, तेव्हा निवडणूक नव्हती. महसूल कायद्यातील सुधारणेची ही एक प्रक्रिया आहे. आता आपण बघूया तुकडेबंदी नियमित करण्याची प्रक्रिया आता नेमकी कशी असणार आहे ते. जमिनींच्या तुकड्यांचा खरेदी विक्रीचा व्यवहार नियमित करण्यासाठी सरकारनं जाहीर केलेल्या अध्यादेश हा तात्काळ स्वरूपात अंमलात येणार आहे. पण यासाठीची प्रक्रिया नेमकी कशी पार पडेल याबाबत संभ्रम आहेत. एखाद्या निर्णयाची किंवा योजनेची कार्यपद्धती, अंमलबजावणी किंवा त्यासाठी लागणारी कागदपत्रे याबाबतची माहिती सरकारच्या शासन निर्णयात किंवा परिपत्रकात ही दिली जात असते. पण तुकडेबंदी कायद्यातील या नवीन सुधारणेबाबत शासन निर्णय प्रसिद्ध झालेलाच हा नाहीये. सध्या राज्यात निवडणुका असल्यामुळे आणि आचारसंहिता लागू असल्यामुळे तसा निर्णय येण्याची शक्यता पण नाही. असं असलं तरी नागरिक स्थानिक महसूल विभाग किंवा तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून याबाबतची कारवाई ही जाणून घेऊ शकतात. याबाबत वेगळा शासन निर्णय होण्याची शक्यता नाही, पण सरकारी अध्यादेशाला 6 महिन्यात कायद्याचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं. या 6 महिन्यात होणारे सर्व व्यवहार हे ग्राह्य धरले जात असतात. त्यामुळे जमिनीचा तुकडा नियमकुल करण्याच्या प्रक्रियेसाठी तहसीलदारांकडे आता आपल्याला अर्ज करता येणार आहे. अर्जासोबत जमिनींच्या व्यवहाराची कागदपत्रे आपल्याला जोडावी लागतील. यामध्ये जमिनीचा 7/12 उतारा, खरेदी खत, जमीन ज्या क्षेत्रात येते त्यानुसार जमिनीचं रेटनिकर प्रमाणे जे काही मूल्य सांगणारा उतारा आपल्याला जोडावा लागेल. दरम्यान राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झालेली आहे आणि महसूल यंत्रणेमागे निवडणुकांचं सुद्धा आता काम आहे. त्यामुळे सामान्य जनता जमिनींच्या तुकड्यांचा व्यवहार नियमित करण्यासाठी अर्ज करेल तेव्हा त्याबाबतची नेमकी प्रक्रिया किती वेळात पूर्ण होईल हा प्रश्न आता कायम असणार आहे. आता आपण बघूया तुकडेबंदी कायदा हा रद्द होऊ शकतो का. महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार महाराष्ट्रात तुकडेबंदी ही लागू आहे. म्हणजेच काय तर तुकडेबंदी कायद्यात नमूद केल्याप्रमाणे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन विकता किंवा घेता येत नाही. महाराष्ट्र सरकारचा 12 जुलै 2021च्या परिपत्रकानुसार 1, 2, 3 असे गुंठ्यामध्ये शेतजमीन खरेदी विक्रीला निर्बंध आले होते. या परिपत्रकाला विरोधही झाला. हे प्रकरण न्यायालयातही गेलं. त्यानंतर 5 मे 2022 रोजी राज्य सरकारनं प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार राज्यातील सगळ्या जिल्ह्यामध्ये जिरायत जमिनींसाठी 20 गुंठे तर बागायत जमिनीसाठी 10 गुंठे एवढं तुकड्याचं प्रमाणभूत क्षेत्र हे नमूद करण्यात आलं. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना विहिरीसाठी किंवा शेतरस्त्यासाठी किंवा इतर काही कारणास्तव 1, 2, 3 गुंठ्यामध्ये जमीन खरेदी किंवा विक्री करावी लागते. त्यावर राज्य सरकारनं 14 मार्च 2024च्या अधिसूचनेनुसार तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करत काही बाबीसाठी गुंठेवारीची अट ही शिथिल केलेली आहे. त्यानुसार विहिरींसाठी, शेतरस्त्यांसाठी, सार्वजनिक प्रयोजनांसाठी भूसंपादन केलं किंवा थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेले शिल्लक जमिनींसाठी आणि केंद्र राज्याच्या ग्रामीण घरकुल योजनांच्या प्रयोजनासाठी या 4 कारणांसाठी गुंठ्यामध्ये जे काही जमिनीचा व्यवहार आता करता येणं शक्य आहे. आता ऑक्टोबर 2024 मध्ये सरकारने तुकड्यांचे नियमकुल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तुकडेबंदी कायदा रद्द होणार का असा सवाल उपस्थित केला जातो. याविषयी महसूल तज्ज्ञांच्या मते जमिनींचे तुकडे नियमकुल होत आहेत याचा अर्थ तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा शासन विचार करीत आहेत किंवा त्या दिशेने शासनाची वाटचाल सुद्धा आता सुरू आहे. पण जोपर्यंत विधिमंडळात कायदा रद्द होत नाही तोपर्यंत मात्र तुकडेबंदी लागू राहणार आहे. तुर्तास आमच्या समितीच्या अहवालानंतर सरकारने जमीन दराच्या 5% शुल्क भरून
पडलेले तुकडे आता नियमित करण्यास परवानगी दिलेली आहे। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलेल्या या माहितीनुसार महाराष्ट्रातील तुकडेबंदी म्हणजेच 2023 पर्यंत जे काही तुकडेबंदी कायद्यामधील व्यवहार झालेले असतील ते आता नियमित करता येणार आहेत। याची अट फक्त एवढीच आहे की डिसेंबर 2023 पर्यंत जे काही तुकडेबंदीचे व्यवहार झालेले असतील ते आता नियमित करणं शक्य आहे। आपल्याला फक्त शासकीय बाजार मूल्य किंवा रेड निकर दराच्या 5% शुल्क भरून आपल्या जवळील तहसील किंवा निबंधक कार्यालयामध्ये याची प्रोसेस हे पूर्ण करावी लागणार आहे। त्यासाठीचे जे काही कागदपत्रे लागतील त्यांची माहिती आणि प्रक्रिया सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।